एकही महिला याच्यातनं राहिली जाणार नाही किंवा लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आपल्याला या निमित्तानं घ्यायची की तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो. सगळे अधिकारी या ठिकाणी माझी विनंती कार्यकर्ता आहे की याच्यात काही उणिवा असतील तर अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचवा, आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं काम निश्चितपणानं करू. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या या भगिनींना 15 ऑगस्टच्या आत त्यांच्या खात्यावर 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले पाहिजे एवढीच विनंती मला या निमित्तानं करायची. मला खात्री आहे की याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, मदतनीस असतील, महिला बचत गटाच्या कार्यकर्ते असतील, त्या सगळ्या मंडळी सगळ्या सक्रियपणानं सहभागी होऊन या कार्याला हातभार लावतील. आमच्या पुरुष मंडळींनासुद्धा माझी या निमित्तानं विनंती राहणार की आता सरकारनं जशी महिलांच्याकरता योजना आहे तशी पुरुषांच्याकरता त्या लाडक्या भावाकरता सुद्धा आहे. आता भाऊ आणि बहीण दोघेही खुश झाल्यानंतर रामचंद्र मला वाटत नाही आपल्याला काय अडचण येईल आता म्हणून. त्यामुळे तुम्ही किती ट्रिपा काढल्या, तुम्ही कितीही काही केल्या, तुझं सरकार एवढं देणार असेल 12वी झालेलं मुलं 10,000 रुपये देणार आहे, कमी आणखी आम्ही त्याला 6,000 रुपये देणार आहे. ते आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करणार आहे. आमच्या भगिनीचं शिक्षणावर मुलाच्या ताण पडतो तो आम्ही त्याच्यातून कमी करण्याचं काम करतो. आणि म्हणून शिक्षण मिळावं मुलांना त्याची व्यवस्था सरकारने आया बहिणीने आपला प्रपंच सुखात करावा, प्रपंचाला सुद्धा आपला हातभार लागावा याच्याही करता सरकारने योजना आणली. आता असं काम करणारं जर सरकार असेल तर त्या सरकारच्या पाठीमागे आपण उभं राहणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. आपण सगळेजण एका उत्तम अशा उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला असतो. आता कुठलीही गोष्ट करायची म्हटली की त्याची दुसरी बाजू येत आहे. तिथे सभागृहामध्ये ज्यावेळेला अजितदादानं ती लाडक्या बहिणी योजनेची संकल्पना मांडली त्यावेळेला कोणीसुद्धा विरोधामध्ये बोलला आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन विरोधकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी करायचं ठरवलं. आता तर लेक्चरही घ्यायला लागले. आजच सकाळी एकमेकाला की हे शासन अशा पद्धतीनं लोकांना निष्क्रिय बनवतं, मग लोक कामच करणार नाही. खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगत असताना मानसिक किती रुपये लागतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1,500 रुपये हे केवळ एक त्यांना मदत व्हावी एवढंच अनुदान आहे. याच्यामुळं जर लोक घरी बसतील असं मला वाटत नाही. वाढलेली महागाई, रोजचा जरा महिलांनी शांत बसलं बरं. वाढलेली महागाई, मुलाबाळांचा खर्च, मोबाईलचा खर्च, या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण बारकाईने केला तर 1,500 तर आपलं घर चालले असं अजिबात. परंतु आज विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात पण तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही का दिलं नाही, तुम्ही का महिलांच्या करता राबवलं नाही कार्यक्रम. मग आता कोणीतरी देते म्हटल्यानंतर त्याच्यामधले दोष काढायचे, त्याच्यावर बोलायचं. मग तुमच्या आया बहिणीला इथं संधी मिळणार नाही का, त्या घेणार नाहीत का. मग आज जर आमच्या महिला बहिणीला सरकार मदत करत असेल तुमच्या पोटामध्ये का दुखतंय काय असं प्रश्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.